आणि एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। भारताने आता बांगलादेशवर ही बिझनेस स्ट्राईकच्या माध्यमातून मोठा दणका दिलाय। भारतातील बंदरातून परदेशात जाणाऱ्या बांगलादेशी वस्तूंवर निर्बंध टाकण्यात आलेत आणि आजवर बांगलादेश परदेशात वस्तू आणि गारमेंट पाठवण्यासाठी भारतीय बंदरांचा वापर करत होता। यामध्ये प्रामुख्याने तयार कपडे, प्रक्रिया, अन्नपदार्थ आणि फळांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता। मात्र वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने 7 मे 2025 पासून हे निर्बंध लागू केल्याने बांगलादेशची चांगलीच कोंडी झाली आहे। देशाच्या जीडीपी मधला मोठा वाटा असलेल्या या वस्तू पाठवण्यावर निर्बंध घालण्यात आल्यामुळे मोठा फटका सहन करावा लागणार आहे। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करियर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करियर। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जण अटकेत। पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा मिळून 2023 मध्ये गेली होती पाकिस्तानच्या दौऱ्यावर। भारताकडून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा। उरी, पुलवामा, पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। गृहमंत्री अमित शहांचं मोठं विधान। हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला का कळवलं? ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं किती विमानं गमावली? राहुल गांधींचा सरकारला सवाल। भारताचा कुणाशीही वैर नाही, हल्ले करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही। ऑपरेशन सिंदूरबाबत सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान। भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझर आणि दाऊद इब्राहिम मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत देणार पाकिस्तानला। भारताने हल्ला केल्याची पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अखेर कबुली। हल्ल्याच्या 8 दिवसांनंतर भारतानेच पाकचे एअरबेस नष्ट केल्याचं पाक पंतप्रधानांकडून अखेर मान्य। ऑपरेशन सिंदूरबाबत भारताचं मोठं पाऊल। सर्वपक्षीय खासदार परदेशात जाऊन मांडणार भारताची भूमिका। भारत जगाला पटवून देणार दहशतवादाचा नापाक चेहरा। भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, पण ते युद्ध मीच थांबवलं। युद्ध थांबवण्यात मिळालेलं हे माझं मोठं यश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं प्रकाशन कार्यक्रमाला शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची उपस्थिती। तर पाकिस्तानऐवजी नरकात राहणं पसंत करेन, जावेद अख्तरांचाही टोला। उद्धव ठाकरेंचं जहाज डुबायला लागले, त्यांनी चिंता करावी। ओव्हरलोड जहाजाच्या मुद्द्यावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। परळीत शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा नवा व्हिडिओ समोर। समाधान मुंडे टोळीकडून शिवराजला अमानुष मारहाण, तर आरोपींवर मकोका लावण्याचा अजित पवारांचा इशारा। वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे, पण त्यात पारदर्शकता कुठे, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या आणि नंतर टिमकी वाजवा, असं आव्हान करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला। शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला आणि त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। आजच दिवसा ते निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी होते। वन नेशन वन इलेक्शन बरोबर ना साकेत, त्याच्यासाठी तुम्ही पण आला होतात। आपल्याकडनं अनिल परब आणि अनिल देसाईने पाठवलेलं। वन नेशन वन इलेक्शन फार गोंडस आहे, पण त्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे? आता आपल्या सरन्यायाधीशांच्या मातुश्रींनी सांगितलं की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या। बघू, घ्या ना, एकदा तर घ्या ना। यातला संशय जर का मोकळा करायचा असेल तर एक तरी निवडणूक ही देशामध्ये बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग तुमची टिमकी वाजवा।
चला मंडळी, नगर महानगरमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. बातमी अशी आहे की प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर जोरदार घणाघात केलाय. काही लोक म्हणतात तू पाकिस्तानात जा, माझ्याकडे पाकिस्तान किंवा नरकात जायची चॉईस असेल तर मी नरकातच जायचं पसंत करेल, असा सणसणीत टोला ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी लगावला आहे. खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा जो आहे तो पार पडला. यात जावेद अख्तर बोलत होते. मुझे इधर से भी जो एक्सट्रीमिस्ट गाली देता है, उधर का एक्सट्रीमिस्ट भी गाली देता है. यही सही है. अगर इनमें से एक ने गाली देना बंद कर दी तो मुझे परेशानी हो जाएगी कि मैं क्या गड़बड़ कर रहा हूँ. तो ये कहते हैं कि तू तो काफिर है और जहन्नुम में जाएगा. वो कहते हैं जिहादी पाकिस्तान चला जा. अब अगर मेरे पास सिर्फ चॉइस पाकिस्तान और जहन्नुम यानी नर्क की है तो मैं नर्क ही जाना पसंद करूँगा.